अरे मॅडम बोलताय का? हा बोला ना. हे बघा तुम्ही जिथे मला तूप पाठवलंय का नाही मी ती परत पाठवलंय. अहो एकदम घाण आहे तूप तुमचं. उभ्या आयुष्यात एवढं घाण तूप बघितलं ना मी. इथं बघा ही माझी गिराईक भांडायला लागली ती. अहो सर मला पण कळत नाही तूप अचानक कसं काय खराब झालं पण. काय नाही बघा ही पैसे कमवण्यासाठी तुम्ही ही भेसळ करायला लागलाय. अहो पैसा आम्ही पण कमवतो की पण लोकांची जीवाशी आम्ही खेळत नाही. हॅलो हॅलो सर मलाही खरंच कळत नाहीये हे कसं झालं. म्हणजे मी भेसळ नाही केलेली ट्रस्ट मी तुमची तरी सुद्धा माफी मागते आणि मी तुम्हाला रिप्लेसमेंट मध्ये डबे पाठवते हवं तर. तुमचं तूप ठेवा तुमच्याकडं. मला माझं पैसे परत द्या. हो सर मी तुमचे सगळे पैसे माघारी. अरे मॅडम ऐका तुम्ही शांत व्हा प्लीज. शांत व्हा. रडू नका बरं. रडू नका प्लीज. शांत व्हा. गोपाळजी आता या सगळ्यातून माझ्या ब्रँडचं नाव उगीच खराब होणार आहे. मी कधी विचार पण केला नव्हता असं काही होईल आणि खरंच कळत नाहीये हे कसं झालं कोणी केलंय की. अरे मॅडम मला असं वाटतं की हे कुठल्या तरी ओळखीच्या माणसाने केलं असेल ज्याला तूप बनवण्याबद्दल माहिती आहे किंवा तुमची डिलिव्हरी कुठं जाणार आहे ही माहिती आहे. म्हणजे अरे मॅडम तुमचा माल घरात खराब झाला नसेल. इथून बाहेर गेल्यानंतर किंवा मार्केटमध्ये गेल्यानंतर काहीतरी होऊ शकतं. अरे मॅडम तुमची कोणाबरोबर काय भांडण बिंडण काय कोणाशी काय बोलला होता काय? भांडण असं नाही पण एक आहे की बिझनेसच्या सगळ्या डिटेल्स साकेतला माहीत असतात. पण गोपाळजी आय एम शुअर साकेत असं काही करणार नाही. कशावरून? नाही तुम्ही म्हणतात तसं नसेल केलं त्यानं पण साकेतनंच केलं असेल तर. आत्या तुमच्यासाठी काढा करून आणलाय. हा काढा घेतला की सगळा ताप बाहेर पडत पडला. आता तू काढायचं नाव घेतलं ना तेव्हाच माझा सगळा ताप घाबरून बाहेर पडला. नाही नाही तरी पण हा काढा घ्यावाच लागल म्हणजे तर येईल तुम्हाला. बघा चेहरा केवढा सुकलाय आत्याबाई तुमचा. तुम्हाला हा काढा घेणं गरजेचं आहे. नाही ग म्हणजे बघ ना बघ की कशी लकाकी आली आहे माझ्या चेहऱ्यावर एकदम चकाकीच. आणि किती काळजी करशील ग माझी. हा तू नुसतं विचारलं ना मला लगे बरं वाटायला लागलं. गुणाची ग माझी सून. बाई परत असं नको म्हणायला. एवढी मी आजारी होते तरी सुनेनं काहीच केलं नाही. आणि आत्याबाई आपल्याला आजारपणात असं वाटतं का आपण पूर्ण बरे झालोय पण आपण पूर्ण बरं झालेलो नसतोय. म्हणूनच तुम्हाला हा काढा घेणं गरजेचं आहे. नाही ग रीती हौसा त्यांना कशाला बोलवती. लवकर या लवकर या या लवकर. काय झालं हे बघा तुझी आजी तुझ्या आईला बरं नाही आणि औषध घ्यायला नाही म्हणतात. आता तुम्ही मला सांगा तुम्ही आजारी पडलात आणि तुम्ही औषध नाही घेणार म्हणलात तर मोठी माणसं काय करतात? बळजबरी बागतात. पप्पा तर मला धपडच घालतात आहे की नाही. लाली काकी घाल धपड घाला तिला घाल. अरे देऊ का मी पाटा. नाही नाही तुला बरं वाटावं म्हणून बोललो मी. अय्या आता रंजना आत्यांना मी धपाटे घातले तर बरं नाही ना दिसणार. मग मी काय करतो मी ना आजीचा डावा हात पकडतो या आणि मी उजवा. अरे सोडा कट्टे धरा. अरे मी तुझी आई आहे. अगं आई तुला बरं वाटावं म्हणूनच पाजती ना ग. अरे पाच ग पाच पाच. गेला गेला गेला. झालं 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 थोडस झालं. बाहेर नका काढू. सगळा हात पोटात मुरला पाहिजे तरच असर होईल ना त्याचा. नाहीतर मग मला परत काढा पाजायला लागल. हो प्या 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 प्या. त्या मुलं
आता दिवसातून 2-3 वेळा हा काढा प्यायला की तुमचा ताप गायब. नाही मला मला बरं वाटतंय आता. हे बघ एकदम बरं. हे बघ ठणठणीत. नक्की अगं बाई. नाही म्हणजे आम्हाला बरं वाटावं म्हणून नाही ना बोलत असं. नाही 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 मी बरी आहे एकदम. हे बघ ठणठणीत. बरं झालं तुम्हाला एकदाच बरं वाटायला लागलं. चला कामाला लागा आता. किचन मध्ये लई काम पडल्यात, सगळी करायला पाहिजेत. चला चला या 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 पटकन. आई, माझा आहे ना तो फ्रॉक पण धुवून देशील आणि माझी चड्डी पण. अरे मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी कायम तुमच्या सोबत आहे. आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ, छडा लावू, सावरा स्वतःला. पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात करा, त्यात जोमानं उभे राहा. मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही हे कराल. पण गोपाळजी, मला नाही राहिला आता स्वतःवर तेवढा विश्वास. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आता असं माझ्या सोबत नसताना फार कोसळून गेले असते. तुम्ही माझ्या तुम्ही सोबत आहात याचा खरंच मला खूप आधार आहे. मला कधी कधी ना कल्पनाही करवत नाही की तुम्ही नसतात तर मी ह्या सगळ्यात काय करू पण नका मग, कारण मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. झालं. अरे मॅडम तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं, विसरला ना? दोस्तीमध्ये नो थँक्यू, नो सॉरी. विसरला? मग बरं मी निघू दुकानावर, मला काम आहे तिकडं. हे मला इथं कळत आहे तुमच्या या परिस्थितीमध्ये मी तुमच्याबरोबर इथं असणं गरजेचं आहे, पण मला दुकानावर जाणं पण गरजेचं आहे. तुम्हाला काय बी लागू द्या, मला बिंदास सांगा. येऊ मी? काळजी घ्या. आणि एवढं तूप कसं नासलं असेल? कदाचित गोपाळजी म्हणतायत तसं साखर. आर्या, अरे हे सगळं काय चाललंय? अगं सगळं तूप नासलंय, सगळे कस्टमर मला फोन करून शिव्या घालतायत. अगं तू इतकं लक्ष देऊन सगळं करतेस, पण मग कसं शक्य आहे? कसं झालं सगळं हे? साकेत, आता तुला कळेल या देवी सिंगचा इगो तू खोल्यानंतर काय होतं.